नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण तुमच्या आधार कार्डशी तुमचं बँक अकाउंट कसं लिंक करायचं याच्याविषयी माहिती घेतोय. आता जर मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, किसान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, जे काही योजना असेल त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर आता जे पैसे तुमच्या अकाउंटला येतात, ते येतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यालाच की आपण डी म्हणतो. तर गव्हर्नमेंटचं त्यासाठी सेपरेट पोर्टलसुद्धा आहे, डी पोर्टल. ओके. आता जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येत नाही. तर ते कसं लिंक करायचं आहे त्याची माहिती घेऊया. तर सिम्पली तुम्ही जायचं इथं NHPC टाकायचं NPCI NPCI टाकायचं आहे. NPCI आधार सीडिंग ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे ऑप्शन्स येतील. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवरती NPCIच्या. त्याच्यानंतर त्यांची वेबसाईट लोड होईल, थोडासा टाईम घेईल. व्यवस्थित लोड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे. आता यांची वेबसाईट लोड झालेली आहे. तर सिम्पली आपल्याला होम पेजला पहिल्यांदा जायचं आहे. होमवरती आलो, इथं आपल्याला कन्झ्युमर नावाचा ऑप्शन आहे, कन्झ्युमर. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपण पाहू शकतो की भारत आधार सीडिंग एनेबलर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केले का थोडा वेळ घेईल, एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल. तर थोडासा लोड घेत आहे. मोबाईलवरती पण तुम्ही हे करू शकता प्रोसेस. आता मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमचा या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो तुमचा 12 अंकी आधार नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो काय असेल तो टाकून घ्या. ओके. आधार नंबर टाकून झाला की इथं तुम्हाला बँक तुमची चूज करायची. जी काय बँक असेल ती तुम्ही इथून चूज करायची, कॅनरा बँक. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आधार सीडिंग. आता तुम्ही आधार कार्डशी बँक अकाउंट लिंक पण करू शकता किंवा लिंक अकाउंट असेल तर त्याला इनॅक्टिव्ह पण करू शकता. तर सीडिंग करायचं असेल तर तुम्हाला कसं सीडिंग करायचं आहे की याच्या अगोदर तुमचं बँक अकाउंटच लिंक नव्हतं तर इथं फ्रेश सीडिंग ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे आणि समजा युनियन बँकेमध्ये अकाउंट आहे आणि तुम्हाला महाराष्ट्र बँके किंवा स्टेट बँकेमध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे तर मुवमेंट म्हणायचं, फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. आता हे 3 ऑप्शन आहे, त्याच्यापैकी तुम्हाला जो ऑप्शन लागेल तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर मी इथं फ्रेश सीडिंग निवडतोय. त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करायची. बँकेमध्ये जो तुमचा नंबर असेल तो मोबाईल म्हणजे जो काही नंबर तुम्ही दिला असेल बँकेमध्ये तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ओके. तो नंबर टाकून झाल्यानंतर तोच नंबर इथं तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला हे 2 ॲग्रीमेंट पॉलिसी आहे त्या ठिकाणी क्लिक करायच्यात आणि शेवटी हा जो कॅप्चा आहे तो टाकून प्रोसीड म्हणायचा. एकदा प्रोसीड केलं की तुमची रिक्वेस्ट या ठिकाणी जाईल आणि काही 2-3 दिवसामध्ये तुमच्या आधार कार्डला तुमची बँक अकाउंट लिंक होईल. आता जर अजून एक पर्याय तुम्हाला सांगतो कसं लिंक करायचं आहे ते. तर सिम्पली तुम्ही बॅक जाऊया, आपण होम पेजला येऊया. ओके. होम पेजला आल्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती देतो. आता मित्रांनो जर तुमचं एखाद्या बँकेमध्ये अकाउंट असेल, सपोज आता आपण युनियन बँक घेऊया. ओके. कोणती तरी बँक पकडायचं, जे बँक असेल त्या बँकचं नाव टाकायचं, त्याच्यावर टाकायचं आधार सीडिंग. ओके. आधार सीडिंग किंवा लिंकिंग टाकायचं. त्याच्यानंतर बँकेची पहिलीच लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल, त्यामध्ये तुमचं बँक अकाउंटचा नंबर टाकायचा आहे, बँक अकाउंट नंबर रिएंटर करायचा आहे, नेम ऑफ अकाउंट टाकायचं आहे. ओके. आधार कार्ड नंबर टाकायचा, आधार कार्ड नंबर रिएंटर करायचा आहे, आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा ईमेल टाकून या ठिकाणी फॉर्म तुमचा सबमिट करून घ्यायचा आहे. ओके. सबमिट केल्यानंतर मित्रांनो काही दिवसामध्ये तुमचं या ठिकाणी आधार कार्ड बँकेसोबत लिंक होऊन जाईल आणि तुमच्या ज्यावेळेस तुम्ही UDIच्या साईडवरती जाशाल. ओके. UDI. ओके. आधारची जी साईड आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते लिंक दाखवण्यात येईल काही दिवसानंतर. ओके. तर माय आधारमध्ये जायचं असतं, त्यावेळेस माय आधारमध्ये गेल्यानंतर थोडासा लोड घेते कारण का आधारची साईड सध्या जास्त प्रेशरमुळे स्लो चालते. तर मित्रांनो जेव्हा तुमचं अकाउंट या ठिकाणी तुमच्या बँकेसोबत लिंक होईल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहू शकतो की ज्या काही आधारच्या सर्व्हिसेस आहेत त्या आधारच्या सर्व्हिसेसमध्ये आपण स्टेटस चेक करायचं असतं की आपल्या बँकेसोबत आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही. ओके. तर त्याच्यासाठी पण तुम्ही या ठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. बेसिकली तुम्हाला इथं लॉग इन करावं लागेल. ओके. आधार सर्व्हिसेसमध्ये फक्त इथं बँक सीडिंग स्टेटसचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केली की आधार कार्डचा तुम्ही नंबर वगैरे टाकायचा असतो. या ठिकाणी लॉग इन करायचं. लॉग इन करताना आधार कार्डचा नंबर, OTP वगैरे टाकायचा आणि तुम्हाला कोणत्या बँकेशी लिंक आहे ते या ठिकाणी दिसून जाईल. ओके. सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो. आता मी युनियन बँकेचं बघितलं, आता आपण सपोज PNB बँक घ्या. PNB आधार सीडिंग कोणती पण बँक घ्यायची, आधार सीडिंग टाकायचं फक्त पुढे आधार सीडिंग. ओके. आधार सीडिंग, आधार सीडिंग. ओके. सीडिंग करायचं. OTP बेस सीडिंग आहे इथं PNB बँकवरती पण. तर जायचं कंटिन्यू हिअर बेस करायचं, जे काय सिंपल व्हा मित्रांनो. एक 10-12
स्टेपचा फॉर्म आहे. इथं पण 2-3 स्टेप आहे. पहिल्यांदा अकाउंट व्हॅलिड करायचं, ओ-टी-पी टाकायचा आहे. बेसिक आधार कार्डची डिटेल भरायची आणि तुमचं आधार कार्डला ओ-टी-पी बँक लिंक करून घ्यायची. ओके. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.